हां हां. नमस्कार मित्रांनो. शाळा म्हणजे खरंच खूपच भारी खरं. आज शाळेमध्ये आलो इतके दिवसापासून. आज म्हणजे समजा मला कमीत कमी 10 ते 15 वर्ष झाले असणार अंदाजी शाळेत नाही आलो होतो बरोबर. तर आज आलो म्हटलं चला, मोबाईल पण होता, व्हिडिओ कॉल म्हटलं थोडा. खरंच शाळेला पाहून खूप मिस केलं खरं. ते मास्तर लोक, आमचे गोके सर, मित्र, खरंच खूप मिस करतो. असं वाटतं किती रडावं शाळेमध्ये आल्यानंतर. पण काय करता आता, गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. आता कसं आहे, तर मी माझ्या जे एवढे लहान मित्र शाळेत जाणार आहे त्यांना सगळ्यांनी सांगू इच्छितो, खूप शिकून घ्या. कारण की हे दिवस वापस येत नसता परत. कारण की हा टाईम हा म्हणजे एक सोन्यासारखे दिवस असतात ते. हा शाळेमध्ये सगळं दिसून राहिलं, पण ते जे आमचे शिक्षक होते ते नाही दिसणार इथं. आणखी जे मित्र होते ते पण नाही दिसणार. कोणाचे लग्न झाले, कोणी कामाला गेलं आहे. तर म्हणून सांगतो, जो आपला शाळेचा टाईम आहे त्यात एन्जॉय करून घ्या खूप भरपूर. कारण की हा वेळ गेल्यानंतर परत वापस कधी येणार नाही. ना तुमचे ते शिक्षक येणार आहेत वापस, ना तुमचं ते लहानपण, ना ते मित्र येणार आहेत. म्हणून भरपूर आनंद करून घ्या, बनवून खूप खूप एन्जॉय करून घ्या. कारण की हे दिवस एकदम भारी आहेत खरं. मी सांगू शकत नाही, कारण की आता मी 25-26 वर्ष आहे, मला समजतं. मी जो जसं कामाला लागलो त्यावेळेस मला समजलं की शाळेचे दिवसच खूप भारी होते. म्हणून घ्या जगून शाळेचे दिवस, ह्या आनंद घेऊ. धन्यवाद. अशी आमची शाळा आहे, पाहू शकता मित्रांनो. किती सुंदर अशी शाळा. खरंच खूप आठवण येते शाळेची. या ठिकाणी राष्ट्रगीत व्हायचं. एक टाईम होता की हा पाहू शकता कसली घाण पडलेली आहे या 7व्या वर्गामध्ये. हा आमचा 7वा वर्ग होता एका टायमाला. खूप मजा करायचं भावना येत आम्ही. इथं राष्ट्रगीत उभं राहायचं, इथं खिचडी बनायची आमच्यासाठी, इथून पळायचं आम्ही शेऱ्यासारीनं. हे आमचं ऑफिस होतं सरांचं. हे जुनं ऑफिस होतं पहिले. इथं झोका बंधायचा, इथं घसरगुंडी खेळायचे, खूप मजा करायचं. खरं ते शाळेचे दिवस असतात पण वेगळेच. जीवनातले सगळेच सोन्यासारखे दिवस म्हटतो मी शाळेचे दिवस. इथं पाणी प्यायचं, खूप पाणी सांडायचं, टाकीच्या मागं जायचं, गावात पाहायचं गावातलं काय चालू आहे. ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. इथं घसरगुंडीच्या साईडला आम्ही खिचडी खायची 2 वाजता. सगळे मित्रमंडळ बसायचे एका ठिकाणी सोबत, त्या झाडाखाली बसायचे. कोणी कुठे बसे, हे या शेरीने पळायचं. नंतर इथं खिचडी बनायची आमची. आमच्या टायमाला तर नव्हतं, पण नंतर शेवटी बनलं होते खिचडी बनवायचं. इथं शेवटच्या कोपऱ्यात मी बसायचो. इथं साईडले सगळे मित्र बसायचे. शनिवार दिवशी खूप एन्जॉय करायचे वरांड्यामध्ये. इकडे त्या डाव्या इथं एका मुलीची माझ्यामुळे बॉटल फुटली होती. त्यावेळी खूप घाबरलो होतो मी, लहान होतो ना. असं वाटायचं की आता भरपाई करायला लागणार आहे मला. तो टाईम मला आठवण आहे, कारण की त्या टायमाला खूप घाबरलो होतो मी. आणखी आतमध्ये 2रा वर्ग बसायचा. यात 1ला वर्ग बसत होता, मला आठवते 1ला वर्ग बसवला होता. नंतर आम्ही 4थ्या-5थीत बाहेर बसवत होतो. आमचे गोके सर इथं शिकवत होते. हे खिडक्या आतून होत्या पहिले, ते मुलांच्या डोक्याला लागत होते म्हणून बाहेरून ठेवले त्या. खिडक्या लावायचं, दरवाजे लावायचं, अशाच प्रकारे बसायचं. लहान होतो त्यावेळी असं वाटायचं की मोठं व्हावं, पण आता असं वाटतं की लहानपणच बरं आहे खरं. मित्रांनो ही जी भंगार जागा दिसते ना, पाहू शकता किती घाण पडलेली आहे. पण या घाणले पाहून पण इथून जावं वाटत नाही, कारण की इथं आमचा 7वा वर्ग होता. इथं आम्ही खूप एन्जॉय करायचो, खूप मजा करायची खरं. सगळे मस्ती करायचे. आमचे नवलाखी मॅडम होते इथं शिकवायला आम्हाला 7वा वर्ग. खूप एन्जॉय करायचे. आता कसं इथं सगळं भंगार झालं, तुम्ही पाहू शकता. इथं सगळं हे कसं पडलं नाही वरचं, त्या कारणाने ही थोडी बंद केली. कोणाच्या अंगावर पडणार होतं. आमच्यात सगळे जास्त एन्जॉय करणार होतं 7वा वर्ग. एक टाईम होता इथं वर आहे ना, कौल होतं.
हे वर आहे ना कौल होतं, तर कौल फुटल्यानंतर वानर यायचे, कौल फुलायचे, त्याच्यावरून आम्ही फेकायचं काही ते इकडून फेकायचं आणि तिकडून बाहेर बाहेर यायचं. असं खूप मजा करायचं. पण आमचे शिक्षक पण खूप छान होते, की आम्हाला इथला आरडाओरडा नाही केला. आणखी खरंच खूप मित्र आठवण येतात खरं. एक तर शाळेचा टाईमच वेगळा असतो खरंच लयच भारी टाईम असते ना खरं. इथं आम्ही बसायचो, या ओट्यावर बसायचं आम्ही. पाहू शकता हे आमचं राष्ट्रगीत इथं व्हायचं या ग्राउंडमध्ये. इथं ग्राउंडमध्ये राष्ट्रगीत व्हायचं, खूप एन्जॉय करायचं. पाहू शकता सगळे झाडे लावले. इथं सुविचारली होतं ते सर, पाहू शकता. आणखी आमची घंटी इथं वाजायची, इथं अटकायची. या ठिकाणी घंटी असायची. हा वर्ग त्या टायमाला 5वा होता. आता पहिला गेला हा 5वा वर्ग, हा 6वा वर्ग होता, 6वाच हाता पण, आणि हा 7वा होता. पाहू शकता. कशी वाटली शाळा? कशी वाटली शाळा मित्रांनो? आहे ना छान आमची शाळा? खूपच छान शाळा होती आमची खरं. नंतर आम्ही रविवारी दिवशी यायचं पुलावर. त्यावेळी मोठा पूल नव्हता, आम्ही लहान पुलावर यायचं आंघोळ करायला. लहान पुलावर खडकावर खूप उड्या मारायचं. लहान पुलाखाली खडक्यात 2-3 तिथे फुलावर उड्या मारायचं, एक खडकं उड्या मारायचं. आणि नंतर एक सांगायची गोष्ट असते, पण आणखी 1-2 रुपया सापडायचा, खूप खुशी वाटायची. तो वेळच वेगळा होता, खूप आनंद वाटायचा. नंतर आम्ही काय करायचं, चुंबक घ्यायचं, चुंबकनं पण पैसे पाहायचो आंघोळ करता करता. मग नंतर ते 2-3 रुपये सापडले, खूप खुशी वाटायची. कारण की तो वेगळाच वेगळा टाईम होता. 1 रुपया जर सापडला तर असं वाटायचं की काय सापडलं आणि काय नाही. आज आज 50 रुपये 100 रुपये सापडले तरी ती खुशी वाटत नाही. म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लहानपणाची खुशी आणि मोठ्यापणाची खुशीत लय फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. तर लहानपणाच्या खुशीला घ्या जगून भावांनो, नका त्या मोबाईलच्या PUBG फ्री फायरच्या मागे लागून. खूप एन्जॉय करून घ्या, खूप जगून घ्या. परत वापस येत नाही हा टाईम.